कोलड्रिफ कप सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू झालेला आहे। अन्न आणि औषध विभागाने जारी केलेला नंबर हा बंदच आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून हेल्पलाईन नंबर हा बंदच आहे। हेल्पलाईन नंबर हा जारी करण्यात आला, मात्र संपर्क काही होईना। कोलड्रिफ औषध आढळल्यास तक्रार करायची तरी कुठे असा सवाल केला जात आहे। कोलड्रिफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू झालेला आहे। अन्न आणि औषध विभागाने नंबर जारी केलेला आहे, मात्र हा नंबर बंदच आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय ज्या कप सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय अन्न आणि औषध प्रशासन या ठिकाणी सतर्क झालेला आहे। या विभागाकडून एक नंबर जारी करण्यात आला होता। या आधी सुद्धा आपण या नंबरवर डायल करून आपण दाखवलं होतं प्रेक्षकांना की हा नंबर बंदच लागतोय, मात्र आपण पाहतोय की गेल्या 4-5 दिवसांपासून हा नंबर अद्यापही बंदच आहे, संपर्क होत नाहीये। हा आता या ठिकाणी हे औषध जर आढळले तर तक्रार करायची कुठे असा सवाल आता केला जातोय। नक्कीच नीलम, आपण जर बघितलं तर मागच्या सोमवारी हा नंबर जो होता तो अन्न औषध प्रशासनाने जारी केलेला होता। यामध्ये आपण जर बघू शकतो की 1800222365 असा हा नंबर आहे आणि हा नंबर आपण त्यावेळी देखील डायल करून बघितला होता, तेव्हा देखील लागला नव्हता। त्यानंतर स्वतः जे अन्न औषध प्रशासनाचे मंत्री आहेत नरहरी झिरवळ यांनी देखील सांगितलेलं होतं की तात्काळ कारवाई करू आणि नंबर कसा चालू करता येईल ते बघू। एकीकडे अन्न आणि औषध प्रशासनाकडून संपूर्ण राज्यात विना डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाई होताना पाहायला मिळते। जवळपास 88 जणांवर ही कारवाई झाली आणि आता जर बघितलं तर हा नंबर दिलेला आहे, हा नंबर जर लागतच नाहीये तर या नंबरचा उपयोग काय असा प्रश्न आता नागरिक विचारताना पाहायला मिळतात। खरं तर हा जो विषय आहे हा मध्य प्रदेशातून सुरू झालेला विषय आहे। कोलड्रिफ नावाचं औषध होतं। या कोलड्रिफ नावाच्या औषधाला एक रासायनिक घटक मिसळलेला होता आणि ह्यामुळे बालमृत्यूचं जे प्रमाण होतं ते वाढलेलं होतं। 22 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला होता। किडनीवर थेट परिणाम या औषधामुळे होत होता आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी हा नंबर जो आहे तो जारी केलेला होता। नीलम, आपण पुन्हा एकदा हा नंबर प्रेक्षकांना डायल करून दाखवूया। मी हा परत एकदा सांगते 1800222365 मराठीत सांगते 1800222365। मी हा नंबर डायल करून दाखवतेय नीलम। कॅमेरामन सुनीलला विनंती करते की त्यांनी झूम करावा नंबर। Sorry, the number you dialed cannot be reached. आपण बघू शकतो की डायल केल्यानंतर नंबर कॅन नॉट बी रीच अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्या सातत्याने येताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता कोणत्या ठिकाणी नेमकी तक्रार करायची हा प्रश्न जो आहे तो अद्याप कायम राहिलेला पाहायला मिळतो। नीलम जी, नक्कीच। आता हा हेल्पलाईन नंबर हा बंदच आहे, या संदर्भात कोणी तक्रार केलेली आहे का की हा नंबर बंद आहे त्या संदर्भात? नक्कीच नीलम, अद्यापपर्यंत या संदर्भात काही तक्रार केल्याची माहिती नाहीये। मात्र जर नंबर बंद आहे तर नेमकी तक्रार कुठे करायची याची देखील कल्पना कदाचित सामान्य नागरिकांना नसेल। या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर एकीकडे तुम्ही इतक्या मोठ्या पद्धतीने औषध विक्रेत्यांवर कारवाई करताय आणि दिलेला नंबर मात्र तुमचा लागत नाहीये, कारण सगळीकडे औषध अन्न प्रशासनाला पोहोचणं शक्य नाही आणि म्हणून हा नंबर नागरिकांसाठी दिलेला आहे की जर कोलड्रिफ सारखी औषधं मिळाली किंवा कोलड्रिफ जर त्या पर्टिक्युलर दुकानात असेल तर तुम्ही तात्काळ कॉल करा आणि तक्रार करा, जेणेकरून त्या औषध विक्रेत्यावर कारवाई करता येईल। यामागचा हा हेतू होता। मात्र हा नंबरच लागत नाहीये तर आता नेमका हा नंबर लागत नाही म्हणून तक्रार कोणाकडे करायची असा देखील एक सवाल जो आहे तो सामान्य नागरिक विचारताना पाहायला मिळतात। नीलम जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।